नमस्कार मंडळी, कशी आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या YouTube चॅनल मध्ये। आज आपण जाणून घेऊया पांढऱ्या तुरीचा बाजारभाव। या ठिकाणी बाजूलाच हराशी चालू आहे, लिलाव चालू आहे। उद्या रविवारमुळे सुट्टी आहे व सोमवारी भी मोडा बंद राहील, कारण की सोमवारी अमावस्या आहे। आज आपण जाणून घेऊया पांढऱ्या तुरीचा बाजारभाव या ठिकाणी लिलावाद्वारे व पुढे आपण शेतकरी बांधव भेटले तर त्यांचे भी अनुभव व्हिडिओ मध्ये ऐकूया। अरे बहुत अरे माल लेकर चलो बढ़िया दुआ रहेगा। ही जी आपला तूर दिसत आहे व्हिडिओ मध्ये, हिला 7,900 बाजारभाव लागला आहे। हो शकतो तुम्ही व्हिडिओ मध्ये एक 7,701 1 रुपया 800 1 900 1 8,000 1 रुपया 8,000 1 रुपया 8,000 1 रुपया 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 2 बोल रहा भाई किसको 1 रुपया 3 साजे। ही जी आपला तूर दिसत आहे हिला 8,001 रुपये बाजारभाव लागला आहे। पांढरी तूर आहे, वाळेल खणखण आहे। दो तीन कोने हल्का निकल है ना भावली है 7,700 बीट रे 7,700 51 करना वो 51 करना वो बोल रहा है किसको 652 हाँ 3 बार वो ही जी आपलं तूर दिसत आहे व्हिडिओ मध्ये, हिला 1952 बाजारभाव लागला आहे। 50 रुपया 50 रुपया 50 रुपया 75 चालू आहे। 10
जे आपलं हिरीमध्ये टुरिस्ट आहे वायल एकदम 8,000 पाहू शकतो तुम्ही. या ठिकाणी 4-5 लॉट होते. हिला 79चे बाजार भाव लागला. राहणार पारुंडी, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर. बरं. ही जी तूर आहे ही तुम्ही सेपरेट लावली होती का पाटे होती? काही सेपरेट होते, काही पाटे होते. कोणतं वाण आहे साधारण, जात काय तिचं? ही जी खडकी 5 आहे. खडकी 5 आहे का? लवकर येणार वाण आहे. लवकर येणार वाण आहे. साधारण किती क्विंटल माल, किती आवरी चालतो मला एकरी? साधारण आलं समजा 8 ते 9 क्विंटल. 8-9 एकरी. एकरी आपलं साधारण खर्च किती आपला तुरीला एक एकरला एकदम सुरुवातीपासून? तर सर्वसाधारण 7 ते 8 हजार रुपये खर्च येतो एकरी. एकरी. बरं, तूर पीक कसं वाटतं तुम्हाला? तूर कापसापेक्षा बरं वाटतं जरा. खर्च कमी आहे कापसापेक्षा. कापसाला ही मिळत नाही, आपल्याला लेबर मिळत नाही. त्याच्यातून तुरीचे बी आपलं हे मिळतं पैसे, नंतर भुज बी थोडंफार. आणि कापसाला फवारण्या बी जादा करायला लागते ना. याला फवारण्या जास्ती लागतात, कापसाला याला फवारणी नाही. तर तुरीला काय भाव पाहिजे तुम्हाला मार्केटला आणच्या अगोदर? काय वाटतं काय भाव मिळाला पाहिजे? 10,000 रुपये तुरी विकली पाहिजे तर शेतकऱ्याला परवडते. बरं चालतं. बरं, जाता शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देऊ इच्छिता? शेतकऱ्याला काय, कापसापेक्षा तूर पुरत नाही, तूर लावायला पाहिजे शेतकऱ्यांनी. बरं. चालतं. या ठिकाणचे शेतकरी बांधव येईल होते, त्यांचा हा ढेर आहे. त्यांनी थोडक्यात आपल्या तुरीविषयी अधिक माहिती सांगितली. या ठिकाणी आज अनेक शेतकरी आपलं भेटले मार्केटमध्ये, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. त्यांचे वेगवेगळे लॉट होते या ठिकाणी. त्यांनी तूर आणली होती, त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांच्या तुरीला काय बाजार भाव लागला. पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव नगदेश्वर जाधव, राहणार पारुंडी, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बरं, आता आपण किती तूर आणली होती मार्केटला? तूर मी 10-10.5 क्विंटल आणली. 10-10.5 क्विंटल. तर किती एकर क्षेत्रात लावली तुम्ही? ती लावली तुम्ही 1.5 एकर मध्ये. 1.5 एकर मध्ये. किती बाय किती अंतर साधारण तिचं? अंतर 4x4. 4x4. कधी लागवड केली ती? लागवड जून मध्ये केली. जून मध्ये. 10 जून. बरं. एकरी खर्च किती होता आपल्या तुरीला? एकरी तरी 10 ते 12 हजार. 10 ते 12. बरं, तर आज काय भाव लागला तुमच्या तुरीला? आमच्या तुरीला लागला 8,400 रुपये भाव. 8,400 लागला का? म्हणजे 1 नंबर मध्ये विकली समजा तुमची? 1 नंबर. बरं. तर तूर पीक कसं वाटतं तुम्हाला? तूर पीक एकदम सोपं आणि बिना मेहनतीचं आहे. मेहनत कमी येतात. तूर बी कमी लागते. खर्च बी कमी. बरं. चालतं. बरं, शेतकरी बांधवांना काही सांगू इच्छिता तुम्ही तुरीविषयी आणखी? शेतकरी बांधवांना हे सांगतो की एका पिकावर निर्भर न राहता 2 पिके घ्यावे. बरं. मिश्र पीक किंवा मग पिके घ्यावे. हो. कापूसच न लावता त्यामध्ये पाटे करून सुद्धा तुम्ही तूर लावू शकता आणि उत्पन्न मिळवू शकता. बरं. चालतं. या ठिकाणी जे शेतकरी बांधव येईल होते त्यांनी आपला जाता एक शेवटचा मोलाचा संदेश दिला की स्पेशल तुम्ही सरकी किंवा कपाशी न लावता तुम्ही काय करा की त्याच्यामध्ये पाटे घाला, मिश्र पीक घ्यावा, जेणेकरून कपाशीला काही भाव नाही मिळाला तर आपल्या तुरीला भाव मिळेल, जेणेकरून दुहेरी फायदा या ठिकाणी शेतकऱ्याला होईल. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.